नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास भाग 1-2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 30 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 5 गुण. 1. आपले समूह जीवन असे परस्परावलंबी असते. गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते. 5. ज्ञानेंद्रियाची स्वच्छता ठेवायला हवी. रॉकेलला केरोसिनही म्हणतात. फुलांपासून फळे तयार होतात. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने चुकीबरोबर ते लिहा. 4 गुण. 1. ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात. बरोबर. चंद्राचा आकार आणि उगवण्याची वेळ रोज बदलते. बरोबर. अंकुर मातीत रुजला नाही तरी रोप जोम धरते. चूक. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. बरोबर. प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुण. पहिला प्रश्न पहा. शाळेत कोणकोणत्या सुविधा असतात? शाळेत वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, मैदान, स्वच्छतागृह आणि पाण्याची सुविधा असते. 2. ज्ञानेंद्रियाची नावे लिहा. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. 3. शरीराचे कोणकोणते भाग मिळून धड बनते? डोके, धड, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग मिळून धड बनते. उष्णता देण्याच्या पद्धती कोणत्या? उष्णता देण्याच्या पद्धती म्हणजेच ज्वलन, घर्षण आणि वीज. प्रश्न क्रमांक 4, योग्य जोड्या जुळवा. 4 गुण. प्रजासत्ताक दिन क जोडी आहे 26 जानेवारी. राष्ट्रीय शिक्षण दिन अ जोडी आहे 11 नोव्हेंबर. जनगण मन ड जोडी आहे रवींद्रनाथ टागोर. ओणम ब जोडी आहे केरळ. 1 मे महाराष्ट्र दिन असतो. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5, पुढे दिलेल्या कचऱ्याचे ओला कचरा, सुका कचरा व ई कचरा या प्रकारात वर्गीकरण करा. 3 गुण. ओला कचरा, भाज्यांचे देठ, फळांच्या साली. सुका कचरा, कागदाचे तुकडे, झाडून काढलेला केर कचरा. ई कचरा, तुटलेल्या सीडी, खराब झालेला मोबाईल. प्रश्न क्रमांक 6, पुढील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 10 गुण. 1. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख व्यवसायांची नावे लिहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय शेती, मासेमारी आणि पर्यटन हे आहेत. 2. नियमित व्यायाम का करावा? उत्तर, नियमित व्यायाम केल्याने आरोग्य चांगले राहते, शरीर सुदृढ आणि आजारांपासून दूर राहता येते. 3रा प्रश्न, जेवणापूर्वी हात स्वच्छ का धुवावेत? जेवणापूर्वी हात स्वच्छ धुतल्याने हातावरील जंतू नष्ट होतात आणि त्यामुळे आजार पसरत नाहीत. पुढचा प्रश्न, गणवेश घालावा लागतो अशा 4 व्यावसायिकांची नावे लिहा. पोलीस, सैनिक, डॉक्टर आणि विद्यार्थी यांसारख्या व्यावसायिकांना व्यक्तींना गणवेश घालावा लागतो. पुढचा प्रश्न, पहाटेपासून रात्रीपर्यंत तुम्ही कोणकोणते बदल आपल्या परिसरात अनुभवता ते लिहा. पहाटे सूर्योदय होतो, दिवसभर प्रकाश असतो, लोक कामात व्यस्त असतात आणि रात्री सूर्य मावळतो. रात्री अंधार पडतो, त्यानंतर लोक विश्रांती घेतात. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 2026 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत.